नमस्कार. 19 एप्रिल 2026 या दिवशी अक्षय तृतीया आहे आणि हा दिवस वीरशैव लिंगायत बांधवांच्या दृष्टीनं विशेष महत्वाचा आहे, कारण याच दिवशी महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे आणि त्याच दिवशी केदारपीठाचे जगद्गुरू एकोरामाराध्य यांचा लिंगोद्भव दिवस आहे. लिंगोद्भव याचा अर्थ आहे अवतरित होणं, प्रगट होणं. ते वीरशैवांचे पंचाचार्य हे 5 क्षत्रियच्या लिंगांमधून प्रगट झाले अशी त्या लोकांची श्रद्धा आहे आणि तो लिंगोद्भव दिवस आहे. त्यामुळे मी महात्मा बसवेश्वर आणि जगद्गुरू एकोरामाराध्य यांना मनपूर्वक वंदन करते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महात्मा बसवेश्वर यांचा उल्लेख अनेकदा लिंगायत धर्माचे संस्थापक म्हणून केला जातो. ज्या वेळेला गेली 35 वर्ष बसवेश्वरांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की महात्मा बसवेश्वर हे वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक नाहीत, तर ते धर्मप्रचारक आहेत, प्रसारक आहेत. मुळामध्ये लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म नाही किंवा वीरशैव हा स्वतंत्र धर्म नाही. मुळातच वीरशैव आणि लिंगायत हे वेगळे नाहीत. तर ज्या वेळेला वीरशैव म्हणून जन्माला आलेली जी व्यक्ती असते तिला गुरुनी लिंग दीक्षा दिल्यानंतर, म्हणजेच इष्टलिंग दीक्षा दिल्यानंतर जेव्हा त्याचं जीवन हे लिंगाच्या सेवेमध्ये अर्पित होतं, प्रत्येक गोष्ट तो त्या लिंगाला अर्पण करतो, म्हणजेच आयत्त त्याचं जीवन होतं, त्याच्याशी संबंधित होतं, तेव्हा तो लिंगायत होतो. त्यामुळे मुळातच हे लक्षात घ्यायला पाहिजेत की वीरशैव आणि लिंगायत हे 2 वेगळे संप्रदाय नाहीत, 2 वेगळे पंथ नाहीत आणि धर्म तर मुळीच नाहीत. कारण वीरशैव हे नाव आपल्याला महाभारत कालामध्ये किंवा महाभारतामध्ये सुद्धा दिसतं आणि त्याच्याही अगोदरपासून जर आपण पाहिलं तर वेद उपनिषदांमध्ये वीरशैवांच्या इष्टलिंग साधनेचे उल्लेख येतात. इष्टलिंग साधना याचा अर्थ आहे की डाव्या तळहातावर गुरुनी दिलेलं लिंग घ्यायचं आणि त्याची पूजा करायची. त्यामुळे झालं काय बघा की इष्टलिंग पूजेच्या निमित्तानं हिंदू धर्मातल्याच वीरशैव लिंगायतांनी एक कर्मकांड रहित पूजा पद्धतीचा अवलंब केला. आता आपण हिंदू धर्मातल्याच काय म्हणतो, तर आपल्याला माहिती आहे की हिंदू धर्म हा अतिशय व्यापक आहे आणि हिंदू धर्मातलं तत्वज्ञान सांगणारी जी वेगवेगळी दर्शनं आहेत त्या दर्शनांमधला एक महत्वाचं दर्शन आहे शैव दर्शन. या शैव दर्शनामध्ये आपल्याला नाथ संप्रदाय, पाशुपत, महापाशुपत इत्यादी वेगवेगळे संप्रदाय दिसतील. काश्मीरी शैव आहेत आणि त्यातलाच एक अत्यंत महत्वाचा असं संप्रदाय म्हणजे वीरशैव संप्रदाय, ज्याला बोलीभाषेमध्ये लिंगायत संप्रदाय असं म्हटलं जातं. काय आहे की भगवान शिव हा सगळ्याच हिंदूंचं एक आराध्य दैवत आहे आणि शिवाची उपासना ही बऱ्याच वेळेला लिंग रूपाने केली जाते, ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये स्थावर लिंग असं म्हणतो. वीरशैवांचं वेगळेपण काय आहे किंवा वीरशैव लिंगायतांचं वेगळेपण काय आहे की ते स्थावर पूजा फारशी महत्वाची न मानता ते गुरुनी दिलेलं जे लिंग आहे त्याची पूजा करणं महत्वाचं मानतात. त्यामुळे झालं काय बघा की या सगळ्या इष्टलिंगोपासनेकडे जेव्हा आपण तटस्थपणे पाहतो तेव्हा कदाचित त्याच्या मागे म्हणजे परंपरेने ती चालत आलेलीच आहे, पण इस्लाम काळामध्ये, इस्लाम आक्रमणाच्या काळामध्ये याला जास्त महत्व आलं की जे स्वतःला बुतशिकन म्हणवणारे जे धर्मवेडी मंडळी होती त्यांना ही तुमचे देवालय उद्ध्वस्त करण्याची संधीच मिळाली नाही. आणि त्याच्याही पूर्वी हिंदू धर्माला जो एक मोठा शाप लाभलेला आहे तो म्हणजे जातीभेदाचा. ज्या वेळेला मी गळ्यामध्ये लिंग धारण करते, गळ्यामध्ये देव माझा असतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये जातीभेदांचं प्रश्नच येत नाही. शिवाय मधला जो मध्यस्थ आहे, पुजारी आहे, कर्मकांडेत ते नष्ट होतात. आणि या व्यापक अशा पार्श्वभूमीचा विचार आपण अशासाठीच केलेला आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वरांचं वेगळेपण काय आहे. महात्मा बसवेश्वर
हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. त्यांचा जन्मसालाबद्दल वेगवेगळे मतभेद आहेत, पण अलीकडे साधारणतः इसवी सन 1131 किंवा 1132 हा त्यांच्या जन्माचा एक सर्वमान्य कालखंड आहे. बसवेश्वरच्या संदर्भामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट दिसते की बऱ्याच वेळेला महात्मा बसवेश्वर हे ब्राह्मण आहेत आणि त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी आपला उपनयन संस्कार नाकारला, आपली मुंज नाकारली असं सांगितलं जातं. परंतु जेव्हा आपण नवीन प्रकाशामध्ये, नवीन अभ्यासाच्या प्रकाशामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या चरित्राकडे बघतो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बसवेश्वरकालीन शिलालेख आहेत किंवा अन्य काही सांप्रदायिक संदर्भ आहेत, त्याच्यातून आपल्याला असं दिसतं की बसवेश्वर जे आहेत हे कुलपरंपरेने वीरशैव आहेत. त्यांचे वडील मादिराज हे बागेवाडीच्या अग्रहाराचे प्रमुख आहेत. आपल्या सोप्या भाषेत सांगायचं तर गुरुकुलाचे प्रमुख आहेत. वीरशैवांमध्ये एक विशेष विधी असतो की बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो त्यावेळेला तिला 5व्या महिन्यामध्ये, 7व्या महिन्यामध्ये त्यांचे जे कुलपरंपरेने चालत आलेले गुरु आहेत ते लिंग दीक्षा देतात. आपल्याला बसवेश्वरांच्या चरित्रामध्ये याचे उल्लेख मिळतात की बसवेश्वरांच्या आईवर देखील बसवेश्वर पोटात असताना तिथल्या कुडल संगमच्या गुरूंनी येऊन लिंग दीक्षा दिलेली आहे आणि त्यामुळे संस्कारांच्या दृष्टीने देखील बसवेश्वर हे वीरशैव आहेत. शिवाय नवीन अभ्यास असा सांगतोय की बसवेश्वरांचे जे वडील आहेत ते उज्जैन पीठाशी, उज्जैन पीठाशी संबंधित आहेत. उज्जैन पीठ हे वीरशैवांच्या पंचाचार्य परंपरेतलं एक महत्वाचं पीठ आहे आणि त्यांच्या आई या रंभापुरी पीठाशी म्हणजे आद्य जगद्गुरु रेणुकाचार्य पीठाशी संबंधित आहेत. अन्य हिंदूंमध्ये जसं समान गोत्रांमध्ये लग्न होत नाही तसं वीरशैवांमध्ये सुद्धा समान ज्यांची पंचपीठ आहेत त्या पीठ परंपरेचं एकाच पीठातल्या याच्याशी सगोत्र विवाह म्हणतो तसा विवाह होत नाही. या दृष्टीने पाहता देखील आपल्याला बसवेश्वर हे ब्राह्मण नव्हे तर वीरशैव असलेले दिसतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बसवेश्वरांच्या एकूण कन्नड वचनांचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्या सगळ्या वचनांमधून आपल्या ज्या जन्मजात वारसा आहे, जो जन्मजात परंपरा आहे त्या परंपरेचं दर्शन घडतं. आता हे सगळं एका व्यापक पार्श्वभूमीवर बघितल्यानंतर आपण महात्मा बसवेश्वरांच्या प्रत्यक्ष कार्याकडे आल्यानंतर काय दिसतं की महात्मा बसवेश्वरांचं जे व्यक्तिमत्व आहे ते आजच्या शब्दात सांगायचं तर, नेमक्या शब्दात सांगायचं तर ते क्रांतदर्शी आहेत. क्रांतदर्शी आपण कोणाला म्हणतो की ज्याची भविष्यामध्ये डोकावून पाहण्याची ताकद आहे. आणखी 100 वर्षांनी काय घडणार आहे हा जो आपल्या चिंतन मननातून अनुभवू शकतो तो क्रांतदर्शी. आणखी काय क्रांतदर्शी, तो नुसतं डोकावून बघत नाही तर हा क्रांतदर्शी माणूस हा जो भूतकाळ आहे आपला त्या भूतकाळातले स्वत्व ग्रहण करतो आणि वर्तमानाला एक आकार देत असतो, जुन्या नव्याचा समन्वय साधत असतो. आणि त्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की बसवेश्वरांनी हा सगळा वारसा स्वीकारलेला आहे. बसवेश्वरांनी जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास केला तेव्हा तो वेदांचा आहे, उपनिषदांचा आहे, 18 पुराणांचा आहे आणि विशेषतः शिवपुराणांचा आहे. याचे संदर्भ आपल्याला मिळतात. बसवेश्वरांच्या संदर्भामध्ये आणखी आपल्याला एक असं सांगतं की जुन्या नव्याचा समन्वय त्यांनी कसा साधला. तर आपल्याकडे एक असा समज आहे की हिंदू धर्मामध्ये कायमच जातीभेदाला महत्वाचं स्थान दिलं गेलंय, स्त्रीला कमी स्थान दिले गेलंय. पण जेव्हा आपण वेद उपनिषदांचा आढावा घेतो तेव्हा त्याच्यातून दिसणारे संदर्भ हे फार वेगळे आहेत. मुळामध्ये शिवभक्ती समावेशे क्वच जाती परिकल्पना इंधनेषु अग्निदग्धेषु कोवा भेदा प्रकीर्तेते. की ज्या वेळेला आपल्यावर लिंग दीक्षेचा संस्कार होतो, जेव्हा शिवभक्तीचा संस्कार होतो त्यावेळेला माणसातलं मूळची जी जात आहे
ती जात नष्ट होते. आणि ज्याप्रमाणे अग्नीमध्ये लाकूड घातल्यानंतर तिथे ते लाकूड चंदनाचं आहे, बाभळीचं आहे का आणखी कुठलंय याचा विचार केला जात नाही, त्याप्रमाणे शिवभक्ती रूपी अग्नीमध्ये तुम्ही स्त्री आहात का, पुरुष आहात का, तुमची जात कोणती आहे, तुमचा धर्म कोणता आहे, किंवा तुमची भाषा कोणती आहे, हे भेद उरत नाहीत. आणि त्यामुळेच आपल्याला असं दिसेल की बसवेश्वर ज्या काळात जन्माला आले तो मध्ययुगाचा काळ हा हिंदू धर्माच्या दृष्टीने अत्यंत काय म्हणूया संक्रमणावस्थेचा कालखंड होता. एकीकडे जैन बौद्धांचं वाढता प्रभाव होता, दुसरीकडे आपल्याला सांगता येत नाही नेमकं, पण हिंदू धर्मामध्ये जात नावाचं एक कलंक पसरायला सुरुवात झालेली होती. आणि जेव्हा वेदकालामध्ये आपल्याला असं दिसतं की माणसाचे त्याच्या कायकानुसार अर्थात त्याच्या कर्मानुसार 4 वर्ण पाडलेले गेले होते, 4 भेद पाडलेले गेले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. परंतु आपल्याला असं दिसेल की हळूहळू कामानुसार पाडले गेलेले हे भेद याचं रूपांतर जाती व्यवस्थेमध्ये झालं आणि जात ही व्यवसायाशी संबंधित झाली. बसवेश्वरांनी ज्या वेळेला आजूबाजूची परिस्थिती पाहिली, लहानपणापासून विलक्षण ते मेधावी होते, विलक्षण त्यांचं निरीक्षण दिसतं. त्यांचं एक वचन असं सांगितलं जातं की लहानपणी ज्या वेळेला ते असं पाहतात की संपन्न घरातले ते आहेत, वडील वेदशास्त्र संपन्न आहेत, घरची परिस्थिती अतिशय चांगली आहे, आणि आजूबाजूला जेव्हा ते फिरतायत तेव्हा त्यांचं असं लक्षात येतं की गरिबांना हे नाकारलं जातंय, आपल्यामधल्याच काही माणसांना घराच्या बाहेर उभं केलं जातंय. आपल्या घरामध्ये पंचपक्वान्न खाणारी माणसं दारात आलेल्या माणसाला सहजपणे हाकलून देतात. आणि मग बसवेश्वर आपल्या आईला असं म्हणतात की मी जेव्हा आजूबाजूला बघतो त्यावेळेला मला असं दिसतं की जर 4 दाणे टाकले तर कोंबड्या सुद्धा आवाज करून आपल्या भाऊबंदांना बोलवत असतात. कावळ्याला एखादा पदार्थ खायला मिळाला तर तो कावकाव करून सगळ्या लोकांना बोलवतो आणि आपल्या सगळ्या बांधवांबरोबर, आपल्या सगळ्या समाजाबरोबर ते अन्न तो ग्रहण करत असतो. आपण माणूस मात्र तसे नाहीत, आपण फक्त चांगली पंचपक्वान्न आपल्या पानात वाढून घेतो आणि आजूबाजूला दारात आलेल्यांना किंवा जे विपन्न अवस्थेत आहेत त्यांना मात्र आपण शिळं पाकं वाढतो किंवा तेही न वाढता हकलून देतो. त्यामुळे बसवेश्वरांच्या लहानपणापासून तुम्हाला असं दिसेल की एक विलक्षण निरीक्षण शक्ती आहे. त्यांचं असंच एक बालपणाचा अनुभव सांगणारं एक वचन आहे की ते असं विचारतात की यज्ञपूजा महत्वाची, लोक यज्ञाची पूजा करतात, अग्नीची पूजा करतात, पण ज्या वेळेला तोच अग्नी घर भस्मसात करतो तेव्हा तो विझवण्यासाठी मंडळी ही माती असेल, घाणेरडं पाणी असेल, सगळं जे काही हाताला लागेल ते टाकून अग्नी विझवायचा प्रयत्न करतो. मग तो जर अग्नी पवित्र असेल तर त्याला अशा तऱ्हेने विझवणं योग्य आहे का? आपल्याला असं दिसेल की बसवेश्वरांच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या पद्धतीने त्यांच्या वडिलांनी देण्याचा प्रयत्न केला आणि पुढे त्यांच्यावर इष्टलिंग दीक्षा संस्कार झाल्यानंतर, कारण जन्मतःच इष्टलिंग त्यांना मिळालेलं होतं, पण वीरशैव पद्धतीमध्ये, वीरशैव लिंगायतांमध्ये एक पद्धत असते की जशी अन्य हिंदू उपनयन संस्कार करतात तसं मुलगा असो किंवा मुलगी असो, हाही विशेष आहे की मुलींना सुद्धा लिंग दीक्षा दिली जाते. बसवेश्वरांना जातवेद मुनींनी तशी लिंग दीक्षा दिली आणि मग बसवेश्वर हे कुडल संगमला जातवेद मुनींच्या आश्रमामध्ये विद्याध्ययनासाठी गेले. आता हे जात असताना आपल्याला एक असं सतत जाणवेल की त्यांचं निरीक्षण चालू आहे, अभ्यास चालू आहे, आणि मग अनेक वचन आपल्याला अशी आहेत की ती वचनं हिंदुत्वाला पूरक असणारी आहेत. महात्मा बसवेश्वर आणि अनुभव मंटप यांच्यामधलं जे अद्वैत आहे ते जगविख्यात आहे. आपल्याला प्रश्न असा पडतो की अनुभव मंटप म्हणजे नेमकं काय आहे? तर साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं तर अनुभव मंटप ही जगातली पहिली आध्यात्मिक संसद होती. या संसदेमध्ये 350 शिवचरण अर्थात कट्टर एकनिष्ठ असे शिवभक्त आणि जवळपास 50च्या आसपास स्त्रिया होत्या. हे जे अनुभव मंटप आहे त्याच्यामध्ये प्रवेश मिळण्याचे 3 महत्वाची सूत्र होती किंवा ह्या 3 गोष्टींचं पालन करणाऱ्यांनाच
अनुभव मंडपामध्ये प्रवेश मिळायचा. पहिली गोष्ट म्हणजे कायक. कायक याचा अर्थ आहे शारीरिक श्रम. प्रत्येक माणसानं कष्टपूर्वक स्वतःची भाकरी स्वतः मिळवायची, ही पहिली अट होती. आणि त्यामुळे तिथे आपल्याला असं लक्षात येतं की त्या अनुभव मंडपामध्ये भारतातले किंवा अखंड हिंदुस्थानातली अनेक मंडळी आहे. त्याच्यामध्ये अफगाणिस्तानचा राजा आहे, काश्मीरचा राजा आहे, अल्लम प्रभूंसारखा नटऊ म्हणजे नर्तक समाजातले विचारवंत आहेत, अक्कम महादेवी सारखी विरक्त अशी स्त्री आहे. वेगवेगळ्या प्रांतातले, अखंड हिंदुस्थानातल्या वेगवेगळ्या प्रांतातली मंडळी ही हा जो समताधिष्ठित समाज रचनेचा प्रयोग बसवेश्वरांनी केलेला आहे त्या प्रयोगामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. आणि मग त्यातली पहिली अट आहे कायक म्हणजे शारीरिक श्रम. असं सांगतात की काश्मीरचा राजा जो महादेव आहे तो ज्या वेळेला या प्रयोगामध्ये सामील होण्यासाठी आलेला होता त्यावेळेला त्याला देखील असं विचारलं गेलं की तुझं कायक काय आहे. सुरुवातीला त्याला असं वाटलं की अरे मी राजा आहे, माझं कायक शारीरिक श्रम काय असणार. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे आपण नीट विचार केला तर आपल्याला काही शारीरिक श्रम करता येत नाहीयेत. आणि मग त्या राजानं अनुभव मंडपामध्ये प्रवेश मिळावा म्हणून मोळी विकण्याचं काम सुरू केलं. जंगलामध्ये जायचं, लाकडं गोळा करायची, ती मोळी आणायची. आणि म्हणून त्यांनी जी वचनं लिहिलेली आहेत, वचनं याचा अर्थ आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कन्नड काव्य रचना की जी एक वैशिष्ट्यपूर्ण असते आणि त्याच्यामध्ये त्याची मुद्रिका म्हणजे त्याचं जे नाव आहे तो नाव मोळीगे मारय्या असं त्यांनी केलेलं आहे. किंवा काश्मीरच्याच एका छोट्या प्रांताची एक राजकन्या तिली बोंतय्या असं, बोंत याचा अर्थ गोधडी, गोधडी शिवण्याचं कायक त्या राजकुमारींनी स्वीकारलेलं होतं. त्यामुळे कायक हा एक महत्वाचा भाग होता. दुसरं असं आहे की तुम्ही नुसतेच पैसे मिळवायचे नाहीत तर मिळालेले जे पैसे आहेत त्यातला काही भाग हा समाजासाठी खर्च करणं याला म्हटलं जातं दासोह. त्यामुळे दुसरं म्हणजे तुम्ही दासोह करता की नाही. दासोहामध्ये सामाजिक कल्याणाच्या गोष्टींना पैसे देणं हे जसं होतं तसं दासोह मधला महत्वाचा भाग होता आणि तो पुन्हा भारतीय तत्व परंपरेतला महत्वाचा भाग होता. आपण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानतो तर तिथे अन्नदान हे अपेक्षित होतं. आणि कायकाच्या जोडीलाच तुम्ही किती अनुभवी आहात. अनुभाव मंडप हा खरं मुळात शब्द आहे. अनुभव याचा अर्थ तुम्ही ज्या वेळेला ईश्वराकडे जाता. हिंदू धर्मामध्ये आपण असं म्हणतो की प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं सर्वोच्च ध्येय कोणतं असतं तर तुम्ही परमेश्वराशी कसं एकरूप होतात. साध्या सोप्या भाषेत म्हणायचं तर मोक्ष कल्पना. इथे ही जी मोक्ष आहे म्हणजे ज्याला वीरशैव लिंगायतांनी लिंगांग सामरस्य असं म्हटलंय. लिंग म्हणजे शिव, अंग म्हणजे भक्त, सामरस्य हो म्हणे एकरूप होणं. त्यामुळे शिवाशी एकरूप होण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये अर्थातच भक्ती आणि योग यांचा तो मार्ग आहे. त्याच्यामध्ये आलेले एकमेकांचे जे अनुभव आहेत ते अनुभव शेअरिंग हे अनुभव मंडपाचं वैशिष्ट्य होतं. आणि कायक दासोह याच्या जोडीलाच अनुभव मंडपामध्ये प्रवेश करण्यासाठी आणखी एक महत्वाची अट होती आणि ती म्हणजे इष्टलिंग धारणेचा आग्रह. आता इष्टलिंग धारणेचा जो आग्रह आहे मुळामध्येच आपण बसवेश्वर चरित्रामध्ये बघितलेला आहे की इष्टलिंग दीक्षा हा वीरशैव लिंगायतांचा एक महत्वाचा संस्कार आहे. आणि त्या संस्कारामध्ये जन्माच्या पूर्वी आईच्या गर्भामध्ये असताना आपल्या कुलगुरूकडून लिंग दिलं जातं आणि त्याच्यानंतर वयाच्या 18 वर्षी दीक्षापूर्व श्री गुरु त्या व्यक्तीला, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, तिला ते इष्टलिंग देऊन तिच्या गळ्यात घालत असतात. त्यामुळे ज्यांना ज्यांना अनुभव मंडपामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या सगळ्यांनी इष्टलिंग दीक्षा घेणं हे फार महत्वाचं होतं. आता बघा हा जो आग्रह आहे त्या आग्रहाकडे तो अनुभव मंडपाचा किंवा बसवेश्वरांचा दुराग्रह नाही हे लक्षात ठेवा. मध्ययुगामध्ये आपल्याला काय दिसतं, बसवेश्वरांच्या वचनांमधूनही त्याचं वर्णन येतं, अन्य साधनांमधूनही तुम्हाला मध्ययुगाच्या धार्मिक स्थितीचं दर्शन होतं की मध्ययुगाची जी धार्मिक स्थिती आहे ना
तर धर्म या शब्दाचा मुळात अर्थ विसरलेले आहे. धर्मो धारयती प्रजा, जो समाजाला धारण करतो तो धर्म असतो. परंतु आता काय झालं बघा की बसवेश्वरांच्या काळामध्ये किंवा मध्ययुगामध्ये हा धर्म हा कर्मकांड युक्त बनलेला आहे. शूद्र देवता आहेत की ज्यांना बळी द्यावा लागतोय अशा, आणि अन्यही आपल्याला बसवेश्वरांच्या वचनांमध्ये दर्शन घडतं की लोक फणीमध्ये असेल, करंड्यामध्ये असेल, दगडामध्ये असेल, धोंड्यामध्ये असेल, सगळीकडे बघावं तिकडे वेगवेगळ्या अशा देवतांचं वर्चस्व वाढलेलं आहे. बसवेश्वर असं म्हणतात की लाखेचे देव आहेत, की देव ही कल्पना अशी आहे की ज्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही, जो संपूर्ण ज्याच्यामध्ये जग निर्माण होतं आणि ज्याच्यामध्ये जगाचा लय होतो. मात्र हे तुमचे देव जे आहेत ते गहाण ठेवले जात आहेत, ते वितळवले जातात, हे काही देव नाहीयेत. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये, आणि ज्यांना आपण असं म्हणूया की अशा वेगवेगळ्या बसवेश्वरांचा हा जो समतेचा प्रयोग आहे ना, सगळ्यांना माणूस म्हणून वागवण्याचा प्रयोग, त्यामुळे अनुभव मंडपाकडे लोक आकर्षित होत आहेत. आणि अशा वेळेला आजच्या भाषेत बोलायचं तर या जनसमूहाला कंट्रोल करायचं असेल तर काही नीती तत्व असणं गरजेची होती. आणि म्हणून बसवेश्वरांनी आपल्याला या इष्टलिंगाचा आग्रह धरलेला दिसतोय. बसवेश्वरांचं एक वचन आहे ते मी आवर्जून तुम्हाला सांगते. बसवेश्वर असं म्हणतात की शिवच तिन्ही लोकांचा मालक म्हणत असे वेद. आता बघा इथं हे वचन हे पुन्हा बसवेश्वरांचं आणि हिंदुत्वाचं नातं सांगणार आहे. असं सांगितलं जातं सारखं की बसवेश्वरांनी वेदांचा निषेध केला, पण आपल्याला असं दिसेल की त्यांच्या 2200 जी वचन उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये 20 किंवा 22 वचन ही वेदांचा निषेध करणारी आहेत. त्यामुळे आपल्याला केवळ ती वेदांचा निषेध करत नाहीत तर वेदांमधल्या कर्मकांडांचा निषेध करतात, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जिथे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की वेदू कृपणू झाला तिन्ही वर्णांचे कानी लागला, तर आपण ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा काही वेदविरोधी म्हणणार आहोत का? त्यामुळे आपण एखादं विधान करत असताना थोडा थांबून विचार केला पाहिजे. बसवेश्वर इथे असं म्हणतात, शिवच तिन्ही लोकांचा मालक म्हणत असे वेद. उत्पत्ती स्थिती लयाला कारण तोच म्हणत असे वेद. ईश्वरः सर्व जगतः प्रभू प्रेरको विश्वभूत म्हणती वेदोपनिषदे. गंमत अशी आहे बघा, बसवेश्वरांच्या आणि त्यांच्या शिवचरणांच्या अनेक वचनांमध्ये संस्कृत आपल्याला संदर्भ आलेले दिसतात. म्हणून एक कुडल संगम एकटाच देव. आता काय झालं बघा, कुडल संगम एकटाच देव म्हटल्याबरोबर अन्य ज्या शूद्र देवदैवता आहेत त्यांच्या उपासकांना देखील एक असा लक्षात आलं की अरे नाही, शिवाच्या पलीकडे आणि इष्टलिंग धारणे पलीकडे आपण इतर काही करू शकणार नाही किंवा करता उपयोगाचं नाही. आणि या सगळ्यातून आपल्याला असं दिसेल की हे जे 4 खांब आहेत, कायक, त्याच्यानंतर दासोह, इष्टलिंग धारणेचा आग्रह आणि स्वतःचा अनुभव, शेवटी अनुभव सिद्धता महत्वाची आहे. तुम्ही नुसतं इतरांचं ऐकून काही बोलून चालणार नाही, तुमचा काय अनुभव आहे त्या अनुभवाला महत्व दिल्यामुळे अशा अनुभवी किंवा अनुभावी लोकांचं संघटन म्हणजे अनुभव मंडप ठरलेलं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे अनुभव मंडपामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान अधिकार आहे. याच्या जोडीलाच आपल्याला आणखी एक दिसतं की अनुभव मंडप जे आहे, खूप वेळेला असं म्हटलं जातं, मला वाटतं त्याचाही इथे निर्देश करायला पाहिजे की बसवेश्वरांनी अनुभव मंडप स्थापन केला हे अर्धसत्य. अर्धसत्य का म्हणतीये मी, तर बसवेश्वरांच्याही पूर्वी आपल्याला असं दिसेल की वीरशैव लिंगायत संप्रदायामध्ये अशी 4 विचार केंद्र आहेत. ही 4 विचार केंद्र आहेत हे मी म्हणत नाही, तर आपल्याला असं दिसेल की ज्यांनी संपूर्ण सर्वस्वाचं मोल दिलं, आपलं घरदार, आपली बायका मुलं यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या काळातले खूप मोठे वकील असताना सुद्धा आपली सरकारी वकिली सोडून दिली, असे ज्यांना वचन पितामह म्हटलं जातं, डॉक्टर फगू हळकट्टी. एखाद्या माणसाच्या ध्येयासाठी तो किती प्रतिकूलता पचवतो याचं ते उदाहरण आहे. डॉक्टर फगू हळकट्टी असतील किंवा त्याच्यापेक्षाही
अगदी सोशलिस्ट मंडळींना, समाजवादी मंडळींना पटणारं नाव आवर्जून मी घेते ते म्हणजे डॉक्टर M.M. कलबुर्गी. डॉक्टर M.M. कलबुर्गींसारख्या व्यक्तींनी सुद्धा बसवेश्वरांच्या पूर्व काळामध्ये अशी विचार केंद्र असल्याचं लिहून ठेवलेलं आहे. ही विचार केंद्र 4 कुठे होती? तर पहिलं म्हणजे बसवेश्वरांच्याच काळामध्ये एक प्रभावी असं वीरशैवांच्या तत्वज्ञानाचं प्रभावी विचार केंद्र होतं आणि ते म्हणजे श्रीशैल. हे श्रीशैल इथे आपल्याला असं दिसेल की देवरदासी मैया हा बसवेश्वरांच्या पूर्वीचा वचनकार. कारण बसवेश्वरांनी वचन साहित्य आणि त्यांच्या अनुभव मंडपातल्या मंडळींनी वचन साहित्य विपुल प्रमाणामध्ये लिहिलं. पण जसं ओवी आणि ओवी छंद जसा महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेवांच्या पूर्वी होता तसं कन्नडमध्ये वचन हा छंद बसवेश्वरांच्या पूर्वी होता आणि देवरदासी मैया हे बसवेश्वरांच्या काळातले परंतु त्यांना ज्येष्ठ असणारे, आजच्या मराठीत सांगायचं तर सिनियर असणारे असे शिवभक्त होते. या देवरदासी मैयांनी श्रीशैल्य मधल्या अनुभव मंडपाची किंवा विचार केंद्रापासून प्रेरणा घेतली आणि हैदराबादच्या जवळ पोट्टमचेरी किंवा पोट्टनकेली नावाचं त्यांचं गाव आहे, तिथे त्यांनी दुसरं विचार केंद्र स्थापन केलं. तिसरं विचार केंद्र त्यांनी स्वतःच्या गावाला मदनूरला स्थापन केलं की ज्या मदनूरमध्ये, ज्या अनुभव मंडपामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे एक अतिशय चांगली घटना घडली आणि भयानकही घटना घडली. ती म्हणजे तिथे झालेला प्रतिलोम विवाह. अर्थात पारंपरिक लोकांच्या दृष्टीनं तो प्रतिलोम विवाह होता. पण ज्यांनी लिंग धारण केल्यानंतर जात संपते असं मानणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं तो समता विवाह होता. दुर्दैवानं त्याचं पर्यवसान कल्याण क्रांतीत झालं. भारतातली धर्माच्या नावावर झालेली हे एकमेव रक्तलांछित क्रांती आहे. असो, तो भाग वेगळा आहे. परंतु या मुदनूरचे मुळामध्ये असलेल्या या मुदनूरमध्ये तिसरं विचार केंद्र होतं आणि चौथं जे विचार केंद्र आहे ते मंगळवेढ्याला होतं. योगायोग असा आहे की मंगळवेढ्याला स्वतः महात्मा बसवेश्वर अनेक वर्ष राजा बिज्जलाचे मंत्री, महामंत्री किंवा आजच्या भाषेत बोलायचं तर पंतप्रधान म्हणून राहिलेले होते आणि नंतर काही वर्ष ते बसव कल्याणहून कल्याणीला गेले. आणि 5वं जे केंद्र आहे ते मंगळवेढ्यामध्ये ज्याची पायाभरणी झाली आणि कल्याणीला, आजच्या बसव कल्याणला त्याचा विस्तार झाला. त्यामुळे ही जी 5 केंद्र आहेत ना, त्या 5 केंद्रांचा विचार करत असताना आपल्याला म्हणता येतं की बसवेश्वरांच्या पूर्वी ही 4 विचार केंद्र होती. बसवेश्वरांचा मोठेपणा असा आहे की ही 4 विचार केंद्र ही केवळ विचार केंद्र होती. बसवेश्वरांनी विचारांना कृतीची जोड दिली आणि म्हणून अनुभव मंडप का वेगळं ठरतं तर जिथे विचार आणि कृती एकत्र आलेल्या आहेत, जिथे केवळ बोललं नाही, कारण नुसतं पुस्तकात ज्ञान असून चालत नाही, ते प्रत्यक्ष कृतीत आणावं लागतं. बसवेश्वरांचा अनुभव मंडप हा असा कृतीत आणलेला अनुभव मंडप आहे. या अनुभव मंडपामध्ये स्त्री आणि पुरुषांना तर समानता होतीच, शिवाय कायकाला जे महत्व त्यांनी दिलेलं होतं, हे कायक करत असताना बसवेश्वरांचा एक आग्रह होता की जर हिंदू धर्मातली जातीभेद हिंदू ज्याला तुम्हाला जर नष्ट करायचं असेल तर तरुण पिढीला स्वतःचा व्यवसाय निवडण्याची संधी मिळाली पाहिजे. आज ज्याला तुम्ही स्टार्टअप म्हणता आधुनिक भाषेमध्ये, त्या स्टार्टअपची कल्पना खरं तर बसवेश्वरांनी 800-850 वर्षांपूर्वी सांगितली. हे बसवेश्वरांचं वेगळेपण आहे. आणि नुसतं अधिकार म्हणजे व्यवसाय निवडीचा अधिकार नाही, तर ते असं म्हणतात की समजा तुम्हाला नाही व्यवसाय निवडता आला तर तुम्ही काय केलं पाहिजे की जो व्यवसाय तुम्हाला मिळालाय ना तो व्यवसाय तुम्ही प्रामाणिकपणे केला पाहिजे. आणि म्हणून एक वेगळं उदाहरण तुम्हाला सांगते की त्याच्यामध्ये एक दारू गुत्ता चालवणारा एक शिवशरण आहे आणि त्या शिवशरणाचे 5च आपल्याला वचन मिळतात आणि तो असं सांगतो की अरे मी लोकांना, माझ्या गुत्त्यावर येणाऱ्या लोकांना सांगतोय की व्यसन करणं फार अवघड आहे, फार वाईट आहे, तुमचं जगणं त्यामुळे फार अवघड होणार आहे. आणि तुम्हाला जर खरंच असं वाटतंय ना, तुम्हाला जर नशा पाहिजे असेल ना,
तुम्हाला जगाला विसरायचं असेल तर शिवनामा इतकी मोठी नशा कोणती नाही. आणि मजा म्हणजे दारूगुत्ता चालवणाऱ्या या मारय्या नावाच्या माणसानं एका अर्थानं व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलेलं होतं. हे देखील अनुभव मंटपाचं वेगळेपण आहे. आणखी काय आहे की अनुभव मंटपामध्ये आपल्याला असं दिसेल की इथे कोणीच लहान किंवा मोठा नाही, की शिवभक्ताहून लहान कोणी नाही, शिवभक्तापेक्षा मोठा कोणी नाही आणि माझ्यापेक्षा लहान कोणी नाही असं बसवेश्वर सतत म्हणतात. बसवेश्वरांचं एक वचन आहे, इव्व नारव इव्व नारव इव्व नारव. याचा अर्थ हा कोणाचा आहे, तो कोणाचा आहे, तो कोणाचा आहे असं विचारू नका प्रश्न. तर तुम्ही काय म्हणा, हा आमचाच आहे, हा आमचाच आहे. म्हणजे सामाजिक समरसतेचा जो भाव आहे तो अनुभव मंटपामध्ये आपल्याला निर्माण झालेला दिसतो. आणखी एक असं आहे बघा की बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या निमित्तानं एका अर्थानं एक क्रियाशील त्यांच्यामधला समाज सुधारक आहे, संवेदनाक्षम कवी आहे आणि अर्थातच एकनिष्ठ शिवभक्त आहे. पण बसवेश्वरांनी किंवा त्यांच्या कुठल्याही समकालीन व्यक्तींनी, बसवेश्वर हे स्वतंत्र धर्म संस्थापक आहेत आणि अनुभव मंटप ही स्वतंत्र धर्माची एक संसद आहे असं म्हटलेलं नाही. ते स्वतःला वीरशैवच म्हणतात. कारण बसवेश्वरांच्या आणि समकालीनांच्या वचनामध्ये सगळीकडे आपल्याला वीरशैव हा शब्द सापडतो. अगदी स्वतः M.M. कलबुर्गींनी देखील आरंभीच्या काळामध्ये सुरुवातीच्या जवळजवळ 22 वर्ष वीरशैव हा शब्द वापरलाय. नंतर मात्र अलीकडे जे काही स्वतंत्र धर्म मागणी करणारी जी काही मंडळी आहेत ते स्वतः तिथे सगळ्या मूळ वचनांमध्ये प्रक्षेप करून तिथे वीरशैवांच्या जागी लिंगायत वगैरे टाकतायत. तर मला असं वाटतं बघा की कुठल्याही मूळ नाव खोडून बिडून काही फार इतिहास बदलत नाही, कारण इतिहासाची पाळंमुळं त्याच्यापेक्षा खूप खोल असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. बसवेश्वरही म्हणत नाहीत आणि बसवेश्वरांना महाराष्ट्रातल्या मराठी वीरशैव संतांनी आपला कुलपुरुष म्हटलेलं आहे. या कुलपुरुषांमधलं एक महत्वाचं नाव आहे एकनाथकालीन मन्मथ स्वामी, की ज्यांनी भिवू नको मी मन्मथ आलासे भूलोका आता कोणी भिवू नका असं सांगितलं. इस्लामी आक्रमणाच्या विरुद्ध ते उभे राहिलेले आहेत. वीरशैव संप्रदाय गोंधळलेले असताना पुन्हा ते मूळ आचार धर्माची ओळख करून देतात. ते सुद्धा बसवेश्वरांबद्दल आदरभाव व्यक्त करतात, पण ते बसवेश्वरांचा उल्लेख धर्मसंस्थापक म्हणून करत नाहीत. ते उलट असं म्हणतात की जर कोणी असं म्हणत असेल की हा वीरशैव माझा संप्रदाय हा बसवेश्वरांपासून आला तर ते चुकीचं बोलतायत, मूर्खपणाचं बोलतायत. त्यांचा शब्द असा आहे, जहीचा शिव तहीचा शिवाचार, की जेव्हापासून शिव निर्माण झालाय ना तेव्हापासून हा आमचा संप्रदाय आहे. आणि याचं कारणच असं आहे की वीरशैव असं म्हणतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ते असं जे आपण म्हणतो त्याप्रमाणेच वीरशैव म्हणतात की जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा गणेश अवतरित होतात. गणेश याचा अर्थ गणपती नाही तर गणेश म्हणजे शिवगणार्पण येतात. आणि त्यामुळे वीरशैवांच्या श्रद्धेनुसार 5 पंचाचार्य हे मुख्य 5 शिवगण आहेत आणि त्यातला एक शिवगण आहे ते महात्मा बसवेश्वर, जे नंदिकेश्वरांचा अवतार आहे. त्यामुळे सांगायचं असं की अनुभव मंटप हा केवळ धार्मिक संसद नाहीये, केवळ आजच्या लोकशाहीची एक आहे की आजच्या लोकशाहीची सगळी जी बीज आहेत ना, सक्षम बीज आपल्याला अनुभव मंटपामध्ये दिसतात. पण तेवढंच अनुभव मंटपाचं काम नाही. अनुभव मंटपाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे ते आहे हिंदू धर्म सुधारणेचं. आणि त्या दृष्टीनं मी आवर्जून तुम्हाला बसवेश्वरांचं एक वचन सांगते की हे सगळं काम करत असताना बसवेश्वरांना हिंदू धर्मामध्ये हे सगळं त्यातल्या जातीपातींविरुद्ध उभं राहत असताना प्रचंड किंमत मोजावी लागलेली. परंतु ही किंमत मोजत असताना अनेक निराशेचे क्षण आलेत. आणि बसवेश्वरांचं एक वचन असं आहे, बसवेश्वरांचं या वीरशैव संप्रदायामध्ये एक आहे, 5 आचार सांगितले ज्याला पंचाचार म्हणतात, की माणूस म्हणून तुम्ही समाजामध्ये कुठल्या 5 पद्धतीने जगावं. त्यातला एक आहे आचार, तो म्हणजे गणाचार, की ज्या ज्या वेळेला तुमची श्रद्धास्थानं धोक्यात येतील
तुमच्या श्रद्धेवर, तुमच्या देवळांवर जेव्हा आक्रमण होईल तेव्हा त्याचा प्रतिकार प्रसंगी हातात शस्त्र घेऊन देखील करावा असं सांगितलं जातं. त्याचा निषेध करावा. नाहीच निषेध करून तुम्ही ऐकलं तर शस्त्र हातात घेतले पाहिजे. बसवेश्वरांच्या वचनांचा मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की बसवेश्वरांमध्ये एक योद्धा संन्यासी लपलेला आहे, एक योद्धा वीरशैव आहे. आणि त्यांचं एक वचन आहे, मुद्दाम मराठीतलं त्याचा अनुवाद सांगते. वचन असं आहे की बंधूंनो, आपले कार्य रणक्षेत्रावर प्रत्यक्ष लढणाऱ्या योद्ध्या इतकेच महत्वाचे आहे. धर्मरक्षणासाठी दृढ भक्तियुक्त अंतःकरणा इतकेच हातातील खड्गही महत्वाचे आहे. धर्मरक्षणासाठी मृत्यूला न भीता लढता लढता वीरगती प्राप्त झाली तर प्रत्यक्ष परमेश्वरही तुमचे कौतुक करेल. घाबरू नका. आपल्या ध्येय प्राप्तीसाठी प्राणांचे मोल द्यायची वेळ आली तरी मागे हटू नका. कारण भित्र्या आणि भेकड लोकांना देवाचा सहवास कधीच मिळत नाही. शूरवीर भक्त साधकांच्या शौर्याचे प्रत्यक्ष कुडल संगम देवच कौतुक करतात. वीरगती प्राप्त झालेल्या धर्मवीराला सन्मानाने कैलासाप्रती नेतात. त्यामुळेच शिवशक्तीच्या पुत्रांनो, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सिद्ध व्हा. बसवेश्वरांच्या या अनुभव मंटपामध्ये धोबी आहे. म्हणजे पूर्व आपण जातीनिष्ठ बोलायचं नाही तरी त्या काळामध्ये जातींचे उल्लेख सहज व्हायचे. धोबी आहे, चर्मकार आहे, मातंग समाजाची लोक आहेत, न्हावी समाजाची लोक आहेत, वैद्य आहेत, शेतकरी आहेत. आणि हे सगळे लोक केवळ धर्मचर्चेसाठी एकत्र झाले का? तर मला असं वाटतं आजच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा हिंदुत्वाचा जागर करतोय तेव्हा आजच्या संदर्भामध्ये या सगळ्या लोकांच्या एकत्र येण्याला एक गणाचाराचा संदर्भ आहे, एक शौर्याचा संदर्भ आहे. आणि तो संदर्भ मी म्हणते म्हणून नाही तर बसवेश्वरांच्या कट्टर अभ्यासक जयदेवीताई लिगाडे यांनी बसवेश्वरकालीन जे जे शरण आहेत, म्हणजे जे भक्त आहेत, शिवशरण आहेत, शिवशरणी आहेत, भक्त स्त्री आहेत, त्यांच्या वचनांचं अतिशय सुंदर संपादन शून्य संपादने नावाने केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने त्यातला एक भाग प्रसिद्ध केलेला आहे. कर्नाटक सरकारने त्याचे 6 भाग प्रसिद्ध केलेले आहेत. आणि या शून्य संपादनेच्या संपादक म्हणून जयदेवीताई लिगाडे जे म्हणतात ते मी आवर्जून त्यांच्या शब्दात तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि मग आपल्याला लक्षात येईल की जेव्हा आपण असं म्हणतोय की वीरशैव लिंगायत हे हिंदू नाहीत, बसवेश्वर हे हिंदू नाहीत, ते स्वतंत्र धर्म संस्थापक आहेत, तर मला असं वाटतं की त्या सगळ्या आपल्या अतार्किक गोष्टींना नेमका आधार मिळेल. आणि बसवेश्वर हे वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रचारक आहेत. मुळामध्ये त्यांचं नातं हिंदू धर्माशी आहे. आणि हा जो सगळा अनुभव मंडप आहे की ज्याच्याकडे आपण केवळ आध्यात्मिक अंगाने बघतोय, तर ती हिंदूंच्या रक्षणाची एक शक्ती केंद्र आहेत हे तुमच्या लक्षात येईल. जयदेवीताई लिगाडे असं म्हणतात, 12व्या शतकाच्या अखेरीस भारताच्या उत्तर दिशेला परकीय आक्रमण होण्याची चाहूल शरणांना लागल्याने, खरं तर आक्रमण इसवी सनाच्या 10व्या शतकातच सुरू झाली आपल्याला माहिती आहे, परंतु चाहूल लागल्यामुळे व त्याच्या संभाव्य परिणामांना तोंड देण्याच्या पूर्वतयारीला ते लागल्याचे त्यांच्या वचनांवरून आढळून येते. आपल्याला माहित आहे की त्याच काळामध्ये अहिंसावादी असे संप्रदाय, ज्यांचं आज रूपांतर धर्मांमध्ये झालेलं आहे, असे संप्रदाय होते. शेवटी अहिंसेचा अतिरेक सुद्धा पौरुष्याला झळ देणारा असतो, पौरुष्य संपवणारा असतो. आणि म्हणून ते असं म्हणतात की दक्षिणेकडे जरी आक्रमणाच्या तीव्रतेची झळ नसली तरी त्याच्या संभाव्य परिणामांचा प्रतिरोध करण्याची तयारी आणि जबाबदारी या शिवशरणांनी आपली मानली. अहिंसेच्या अतिरेकाने दुष्ट शक्तीचा सुद्धा समर्थ प्रतिकार करण्याची अस्मिता
समाज पुरुषातून लोप पावत असल्याचे बसवेश्वरांच्या चाणाक्ष नजरेत आले. आणि म्हणून बघा की काश्मीरचा राजा अनुभव मंडपामध्ये येतो, अफगाणिस्तानचा राजा इथे येतो. हे मला असं वाटतं नुसतं अध्यात्म चर्चेसाठी ही मंडळी आलेली नसणार, मुळामध्ये बसवेश्वरांचा या अंगाने विचार झाला पाहिजे. आपण त्यांच्यावर अहिंसावादी तत्वचिंतक वगैरे लेबल लावतो. मला वाटतं याही अंगाने अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. जयदेवीताई लिगाडे असे लिहितात की देशाला आणि संस्कृतीला क्षते पडून ती दुभंगण्याचा धोका बसवेश्वरांनी हेरला. देश व धर्म रक्षणार्थ समाज सक्षम व सजग होण्यासाठी गणाचार तत्वाचे सांप्रदायिक सूत्र त्यांनी आपल्या धर्मनिष्ठेत गोवले. ज्यांच्या मनात शंका असेल त्यांनी जरूर शून्य संपादनेची प्रस्तावना पृष्ठ 8 वर हे आहे की नाही हे तपासून घ्या. आणि मला असं वाटतं बघा की आज आपल्या आधुनिक भारताची आणि सबल अशा सक्षम भारताची निर्मितीला गती मिळालेली आहे. या गतीला जर अधिक आपल्याला शक्तीस्थल द्यायचे असतील आणि आज भारतीय संविधानाने जो लोकशाहीचा जागर केलेला आहे, सर्व माणसं समान आहेत, हे जर आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या परंपरेतून सुद्धा शोधायचं असेल तर मला वाटतं भारतीय संविधानाला सुद्धा बळ देणारं आणि सक्षम भारताला बळ देणारी एक गोष्ट आपल्याकडे सुदैवाने 850 वर्षांपासून किंवा आता 895 महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे. तर 32 वर्षाचं जेमतेम त्यांना आयुष्य मिळालंय. मग तसं बघितलं तर 850 वर्षांपूर्वी आपल्याकडे ही शक्ती केंद्र अनुभव मंडपाच्या रूपाने होती. आपण पुन्हा एकदा त्याचा नव्या दृष्टीने जर जागर केला तर तरुण पिढीला आपण अभिमानाने सांगू शकू की होय, सक्षम 2026 मधल्या सक्षम भारताला प्रेरणा देणारे अनेक शक्ती केंद्र आमच्या पूर्वीच्या भारतामध्ये होती. आणि तो जर जागर झाला तर मला वाटतं आजची जी थोडी संभ्रमावस्थेमध्ये असलेली गोंधळलेली तरुण पिढी आहे ती देखील अभिमानाने सांगेल की होय, आम्ही एका सक्षम, सशक्त आणि सृजनशील अशा परंपरेचे वारसदार आहोत. धन्यवाद.